नमस्कार. आचार्य चाणक्य यांच्या काळात एक कुशल सल्लागार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या कौशल्याने अनेक लोकांचे जीवन यशस्वी केलेले आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांचे विचार आणि कल्पना त्यांच्या जीवनाचे तत्त्व बनलेले होते. चाणक्य नीतीनुसार घरात संपत्ती आणण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या 3 तत्त्वांचे पालन केल्यास लक्ष्मी कायम तुमच्या घरी नांदेल असे म्हटले जाते. आपण सर्वजण आचार्य चाणक्य यांना एक महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो, परंतु यासोबत एक कुशल, त्यांच्या विचाराबद्दल आणि सल्ल्याबद्दल चर्चा या काळापासून आज होत आहे की त्या खूप लोकप्रिय आहेत. अनेक जण त्यांच्या विचारांचा अवलंब करतानाही दिसतात. आचार्य चाणक्य जीवनाच्या अनेक पैलूंबद्दल तपशीलवार माहितीही दिलेली आहे की अनेक पुस्तकांमध्ये पाहायला मिळते की व्यक्तींच्या चांगल्या आणि वाईट काळाच्या, वैवाहिक जीवनाची, करिअरची आणि इतर अनेक वैयक्तिक वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आहे की चाणक्य नीतीनुसार अशा काही धोरणांचा उल्लेखही केलेला आहे की ज्या जीवनात अंमलात आणल्यास घरात पैशाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि पैसा स्वतःहून तुमच्याकडे येऊ लागेल. चला तर मग आचार्य चाणक्य यांच्या धोरणांबद्दल जाणून घेऊया, जे एखाद्या व्यक्तीला श्रीमंत होण्यास मदत करतात. व्यक्तीचे कर्म खूप महत्त्वाचे असते. आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीच्या आयुष्यात कोणतीही परिस्थिती उद्भवते, मग ती श्रीमंत असो वा गरीब, त्याचे मुख्य कारण त्याचे कर्म असते. जे लोक मेहनती नाहीत ते प्रगती करू शकत नाही आणि तेच नेहमी पैशाअभावी आपले जीवन जगतात, ते त्यांच्या आयुष्यात प्रगती करू शकत नाही. म्हणून असे कृत्य करत जा की तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातील. आचार्य चाणक्य यांच्या मते याशिवाय माणसाला अशा चांगल्या सवयी असायला हव्यात की ज्यामुळे माणूस विचारानेही श्रीमंत होतो. दान धर्म करणे. चाणक्य नीतीनुसार ज्या लोकांना दान धर्म करण्याची सवय असते त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही, कारण त्यांच्या मनात इतरांबद्दल दानधर्माची भावना असते. ते नेहमीच आशावादी असतात, जे त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतात. यासोबत देवी लक्ष्मी देखील अशा लोकांवर नेहमी प्रसन्न असते, त्यांचे उत्पन्न स्रोतही वाढतात. चाणक्य नीतीनुसार अन्न वाया घालवू नका. ज्या घरात अन्न वाया जाते तिथे नेहमीच आर्थिक संकटे निर्माण होतात, पण जिथे अन्न वाया जात नाही तिथे देवी लक्ष्मी वास करते आणि संपत्तीचा प्रवाह कधी थांबत नाही. कारण आपल्या संस्कृतीत अन्नाला देवाच्या बरोबरीनेच मानले जाते. म्हणून तर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरातील अन्न वाया घालवणे टाळा. पाहुण्यांचे नेहमी प्रसन्नतेने स्वागत करावे. चाणक्य नीतीनुसार पाहुण्यांचे नेहमी आदराने स्वागत केले पाहिजे. त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही, कारण अशा लोकांच्या घरात नेहमी समृद्धी असते. कारण घरात येणाऱ्या पाहुण्यांना देव मानले जाते. म्हणून जेव्हा जेव्हा कुणी तुमच्या घरी येते तेव्हा नेहमी त्यांचा आदर करा आणि तुमच्या क्षमतेनुसार त्यांचे स्वागत करा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कधीही धनाची कमतरता भासत नाही. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.